नमस्कार, मी क्रांती आहे रे. तुम्हाला आज मी असं गाव दाखवणार आहे की असं मंदिर दाखवणार आहे की नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील हे धोडुंब्या गावाजवळ हे एक मंदिर आहे. तर इथे कालिका मातेचं मंदिर आहे. या ठिकाणी बाहेर अ, एक एका माणसाने त्याच्या आईच्या प्रित्यर्थ त्याने त्याच्या आईची मूर्ती स्थापित केलेली आहे, कौशल्या देवी. आणि ह्या मंदिराचे जे बांधकाम आहे ते स्वतः करत आहे. आणि हे जे मंदिर आहे हे कालिका मातेचं मंदिर आहे. तर हे 3 एकरमध्ये पसरलेलं हे मंदिर आहे आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण ह्या मंदिरामध्ये खूप काही केले जातं आणि तुम्हाला मी प्रत्येक मंदिराचं दाखवणार आहे. तर हे मंदिराबाहेरचं आपण मंदिराबाहेर ज्यांनी मंदिराची उभारणी करत आहेत तर त्यांनी त्यांच्या आईच्या प्रित्यर्थ तिथे ते मंदिर उभारलेलं आहे आणि तिथलं बांधकाम ते करत आहे. त्यांच्या आईची मूर्ती बाहेर ठेवलेली होती आणि ते तुम्हाला मी दाखवलं. तर आपण मंदिराकडे जाणार आहोत. तर मंदिराबाहेरचा जो परिसर आहे 3 एकरचा परिसर आहे. त्यांनी खूप सुंदर असे फुलझाडं लावलेले आहेत, कमळाची फुलं लावलेली आहेत. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि खूप छान असे हे सगळे औषधी झाडं लावलेले आहेत आजूबाजूला. तर या ठिकाणी शेजारीच एक तलाव आहे आणि या गावाचं नाव आहे एकरुख. तर वडाळीपासून 12 किलोमीटर असलेलं जे आहे तर हे गाव आहे. एकरुख म्हटलं जातं, या गावाच्या नावाला एकरुख म्हटलं जातं हे गाव. आणि धोडंब्यापासून 2 किलोमीटर अंतर आहे. धोडप किल्ला पण तिथून जवळच आहे. तुम्ही ऐकलंच असेल तर बरेच लोक ट्रेकिंगला येतात. नवनाथांचा पण तिथे म्हणजे पूर्ण देवस्थानं आहेत या गावाच्या आजूबाजूला. आणि तिथूनच वणीगड पण 30 ते 35 किलोमीटर वणीगडसुद्धा आहे. तर ह्या गावात आलो. अजून ह्या गावाचं, या मंदिराचे जास्त लोकांना माहिती नाही आहे. तर हे जे मंदिर आहे आता आपण त्याच्यामध्ये जाणार आहोत. तर आपण आता इथे दरवाजातून मध्ये गेलो. छान असं त्यांनी इथे कमान बनवलेली आहे आणि पूर्ण लाल दगडातली ही कमान आहे. छान असा हा मोठा दरवाजा केलेला आहे त्यांनी. बघा असा मोठा मंदिराबाहेरचं मी तुम्हाला आधी दाखवणार आहे. बघा, आधी आपण आता वरती मंदिराच्या वरती जाणार, त्याच्यावर जाणार आहोत आणि वरून तुम्हाला पूर्ण मंदिराचं दर्शन घडवत आहे. बघा, हे समोर हे मंदिर आहे, कालिका मातेचं मंदिर. तिथे त्या बाबांची समाधी आहे आणि आजूबाजूला पूर्ण त्यांनी फळझाडं लावलेली आहेत, औषधी वनस्पती लावलेल्या आहेत, गुलाबाची बाग आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडं आहेत. कमळाच्या फुलांसाठी जिथे गोमुख आहे तिथे त्यांनी कमळाची फुलं लावलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवतेच आहे. खूप सुंदर असं हे वातावरण आहे इथलं. आंब्याचे झाडं आहेत, सगळे फळझाडं. आणि ते समोर मारुती मंदिर बांधलं जात आहे. गावाचं नवीन मारुती मंदिर बांधकाम चालू आहे या ठिकाणी. बघा, असं सुंदर आपण सगळ्यात आधी त्या बाबांची जी समाधी आहे त्यांच्या जटा आणलेल्या होत्या आणि त्या जटांची तिथे त्यांची ती समाधी आहे या ठिकाणी. बघा, इथे हे फोटो जे लावलेले आहेत त्या बाबांची तिथे समाधी आहे. तर इथे त्या बाबांच्या जटा आणून आणि ती समाधी बांधलेली आहे. आपल्याला ते बाबा तिथे सांगत होते.
माहिती देत होते. तर त्यांचा फोटो लावलेला आहे बघा या ठिकाणी. तर या मंदिरात जेवढेही फुलं लागतात तर ते बाहेरून फुलं आणत नाही, सगळे फुलझाडं तिथे लावलेले आहेत त्यांनी. वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडं आहेत तिथे, सगळे आंबे, सगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहेत त्यांनी. आणि आता आपण मेन मंदिरात आलेलो आहोत. तर इथे पिंड आहे आणि इथे हे अग्नी रात्रंदिवस इथे अग्नी धुनी चालू असते. लाकडाची धुनी, म्हणजे लाकूड पेटवलेलं असतं आणि त्याची धुनी कंटिन्यू ही चालू असते. या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे लाकूड चालू आहे, म्हणजे ते पेटवलेलं आहे आणि त्याची अग्नी कंटिन्यू, ती कधीच बंद केली जात नाही आणि रात्रंदिवस ती धुनी चालू असते. आणि आता आपण देवीचं, कालिका मातेचं दर्शन घेणार आहोत. खूप सुंदर अशी नाजूक अशी मूर्ती आहे. तर ही कालिका माता आहे, तिच्या खाली त्यांनी एक राक्षसाचा पाय दिलेला आहे असं आहे. आणि हे बघा इथे धूर निघतच आहे. तर इथे आपण जवळ जाऊन दर्शन घेतलेलं आहे कालिका मातेचं. खूप सुंदर असं हे कालिका मातेचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी तुम्हाला जवळून दाखवलं, पूर्ण गुलाबाचे फुलांची वाहत असतात आणि हे सगळे फुलं तिथेच ठेवलेले असतात. तर आता आपण मंदिराच्या वरती गेलो तर हे जे झाड आहे, हे काटेरी फळ आहे. तर हे शेंदूर म्हणजे लाल केसरी रंग या झाडाच्या आहे. त्या झाडाच्या जे फळं येतात त्या फळांपासून हा केसरी रंग तयार केला जातो तिथे मंदिरामध्ये. आणि ते फळं आल्यानंतर ते वाळवतात आणि तो गोणीमध्ये घालून आणि त्याचा बिया काढल्या जातात आणि त्याच्यापासून आपल्याला केसरी रंग तयार केला जातो. परत त्यांनी आपल्याला एक असं दाखवलं की त्यांच्याकडे ज्या गायी आहेत त्यांचं दूध येतं. तर तिथे दूध, तर ते दूध हे बघा, ह्या पातेल्यामध्ये दूध ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली गौऱ्या एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये गौऱ्या पेटवल्या जातात आणि त्या पेटवल्या गौऱ्यांवरच ते दूध तापवलं जातं. त्या गौऱ्यांवर असं, म्हणजे खाली ते कढईमध्ये गौऱ्या ठेवलेल्या असतात आणि त्याच्यावर ते दूध तापवत असतात. त्याच्यानंतर ह्या इथे गोमुख केलेलं आहे त्यांनी आणि त्या ठिकाणी पाणी आहे छोटंसं आणि त्याच्या तिथे कमळाची फुलं लावलेली आहेत, कमळाची झाडं लावलेली आहेत त्यांनी. या ठिकाणी बघा खूप सुंदर आणि आजूबाजूला पूर्ण गुलाबाचे रोपं लावलेले आहेत मंदिरात जे फुलं लागतात. तर मी तुम्हाला जे झाड दाखवलं की केसरी रंग कोणत्या झाडाला फळ येतं, तर हे ते झाड आहे. त्याला केसरी रंगाचं काटेरी फळ येतं आणि त्याच्यात बिया असतात. तर या ठिकाणी बरीच अशी औषधी वनस्पती होती आणि त्याच्यानंतर त्यांनी ते लोणी कसं काढतात ते मशीन आपल्याला दाखवलं होतं. आणि हे बघा, या ठिकाणी टीप ठेवतात आणि टिपावर हे ठेवून आणि लोणी काढतात. ते लोणी काढायचं इलेक्ट्रिक मशीन. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे. जरूर तुम्ही बॉम्बे हायवेवरून जर गेले तर नाशिक ते चांदवडच्या मध्ये या ठिकाणी हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराला, कालिका मातेच्या मंदिराला जरूर भेट द्या.